सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 75वा वाढदिवस पूर्ण देशामध्ये साजरा होतोय। या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा सप्ताह आयोजित केलेला आहे। त्या सेवा सप्ताहाचा आजचा रक्तदानाच्या निमित्तानं शुभारंभ झाला आहे। हे रक्तदान शिबिर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित करते। त्याचबरोबर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे। भैरी देवस्थानला सगळे मंडळींनी जाऊन भैरी देवाची कडे प्रार्थना केली की नरेंद्र मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून या देशाची निरंतर सेवा होत राहो। अशा पद्धतीनं 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा सेवा सप्ताह केला जाईल। विविध कार्यक्रम असतील, त्यामध्ये आरोग्य शिबिर असतील, दिव्यांगांना साहित्य वाटप असेल, मॅरेथॉन स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी असलेली कामं ही या माध्यमातून केली जातील। त्याचबरोबर राज्य शासनसुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शासकीय पण सेवा सप्ताह आयोजित करत आहे। या निमित्तानं आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा सेवा सप्ताह होत आहे आणि रत्नागिरीमध्ये मी आणि माझे सगळे सहकारी या सेवा सप्ताहामध्ये सामील करतो। नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आपण सेवा सप्ताह म्हणून साजरा करतो। या सेवा सप्ताहाची सुरुवात आपण रक्तदान या कार्यक्रमाने चालू केलेली आहे। आज आपण आत्ता रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी बेसिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण रक्तदान शिबिर करतो। आत्तापर्यंत 25 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। अजून रक्तदाते येत आहेत। यामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम रत्नागिरी येथे करत आहोत। ओके।